नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा भडका अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मंत्र्यांची घरं तसेच पक्ष कार्यालये आंदोलकांकडून टार्गेट केली जात आहेत। पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत आणि पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याची आंदोलक मागणी सुद्धा त्यांनी लावून धरलेली आहे। नेपाळमध्ये राष्ट्रपतींच्या घराला आग लावल्याची माहिती आहे आणि आतापर्यंत नेपाळमधील 3 मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। नेपाळी काँग्रेस कार्यालयाला आंदोलकांनी आग लावल्याची ताजी माहिती। सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात हिंस्र निदर्शनं या आंदोलकांची पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलेले आहेत। मात्र तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा हे आंदोलक अशा प्रकारे आक्रमक झालेत जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे नेपाळ पूर्णपणे होरपळलेला आहे, होरपळून गेलाय आणि हिंसाचारामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालेला आहे। शेकडोपेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आंदोलकांकडून पक्षांचं कार्यालय सुद्धा टार्गेट केलं जाते, लक्ष केलं जाते। राष्ट्रपतींच्या घराला आग लावलेली आहे आणि झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय। अर्थात कालपासून जे हिंस्र आंदोलन सुरू आहे ह्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता। 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नेपाळच्या सरकारनं बंदी घातली आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि या आंदोलकांमध्ये एकूण जर पाहायला गेलं तर जेनझीची पिढी त्यांचा समावेश जास्त असल्याचं दिसतंय। मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की राजकीय हस्तक्षेप सुद्धा यामध्ये करत असल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक या संदर्भात महत्त्वाची अपडेट येते। काठमांडू विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सध्या बंद करण्यात आलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड आणि महत्त्वाची अपडेट, काठमांडू विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये सर्वपक्षीयांची बैठक सुद्धा तातडीने बोलावण्यात आलेली होती आणि त्या बैठकीचे सगळे अपडेट देत राहू। मात्र सध्याची मोठी अपडेट, आंतरराष्ट्रीय उड्डाणं काठमांडूवरून बंद करण्यात आलेली आहेत। नेपाळमध्ये आपण पाहतोय 3 नेत्यांनी आतापर्यंत राजीनामा दिलेला आहे। इतका हिंसाचार उफाळल्याचा आपण पाहायला मिळतोय। ज्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालेला आहे, शेकडो जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। ही दगडफेक, ही जाळपोळ आपण पाहतोय आणि ज्यासाठी हे आंदोलन होतंय, काय नेमका आंदोलकांचा आक्षेप आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय। का नेमकं हे आंदोलन होतंय? नेपाली गवर्नमेंट ने अभी स्टूडेंट का, बाल बालिका का मौत किया है। वहाँ दिन डाले गोली मारकर 22 लोगों को मौत किया है। 100-200 घायल थे। दमन किया है नेपाली गवर्नमेंट ने। नेपाली गवर्नमेंट जैसा नहीं हुआ अभी, ठीक है। इसके लिए सब युवा एक साथ होगा, ये गवर्नमेंट को ठीक लगाएगा। जैसा किया था वैसा किएगा। वो राजीनामा ऐसा वैसा नहीं चलेगा। जिससे मारा था खून का बदला खून होगा, दूसरा कोई एक्सक्यूज नहीं होगा। आणि तिथे जे आंदोलक आहेत त्यांनीही दिलेली प्रतिक्रिया, एकच फक्त कारण नाहीये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, त्यामागे अनेको कारणं असल्याचं या आंदोलकाचं म्हणणं होतं आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आंदोलनाचा भडका उडतोय, रौद्र रूप हे आंदोलन धारण करताना पाहायला मिळत आहे आणि काठमांडू विमानतळावरून सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्यात आलेली आहे। अगदी सध्याची परिस्थिती नेपाळमधली अत्यंत कठीण आहे। अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या वैयक्तिक खासगी निवासस्थानांना आतापर्यंत आग लावण्यात आलेली आहे, तोडफोड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर फक्त हे सध्याच्या पंतप्रधानांच्या संदर्भात घडतंय अशातला भाग नाहीये। माजी पंतप्रधान असलेले पुष्पकमल प्रचंड, दयाल प्रचंड, शेर बहादूर देउबा, त्याचबरोबर रमेश लेखक ज्यांनी गृहमंत्री होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे। दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घराला देखील आग लावलेली आहे। आतापर्यंत 4 मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। 10हून अधिक, जी अधिकृत माहिती मिळते त्यानुसार 10हून अधिक आणि जी माहिती मिळते त्यानुसार 19 ते 20 लोकांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आता तिथले जे मंत्रिमंडळातील काही सदस्य आहेत त्यांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू करून ऑपरेशन राबवून त्या ठिकाणावरून लागलेल्या आगीच्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अनेक जे मंत्री आहेत ते दहशतीखाली जगत आहेत, त्यांच्या मंत्र्यांना रेस्क्यू करण्याचं काम तिथली सुरक्षा यंत्रणा करताना पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर यामागे काही षडयंत्र होतं का, आता याचा असा विचार या ठिकाणी सरकारच्या वतीने केला जात आहे। दुसरा मुद्दा आहे यामध्ये की पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये आता सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला सर्वपक्षीय पक्षाचे नेते
साधारणपणे उपस्थित राहण्याची माहिती मिळते आहे. त्यानुसार अलीकडे जी माहिती मिळते त्यानुसार जे त्रिभुवन विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्रिभुवन विमानतळाकडे पाहिलं जातं. हे विमानाची सेवा जी आहे बंद करण्याचा विचार सध्या नेपाळ सरकार करताना पाहायला मिळत आहे. भारत सरकार या सगळ्या परिस्थितीवरती नेपाळ लक्ष ठेवून असल्याचं समजत आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये भारत सरकारने या संदर्भात दुःख व्यक्त केलेलं आहे. भारताने मृतांच्या कुटुंबियाबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि जखमींच्या लवकर मदतीसाठी देखील भारत सरकार मदत करणार असल्याचं समजत आहे. या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर नेपाळमधील कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. या ठिकाणच्या परराष्ट्र मंत्री असो, गृहमंत्री असो, पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, माजी पंतप्रधान असो, हे सुरक्षित नाहीये. ते एकंदरीत कायद्याचं राज्य जे नेपाळमध्ये अपेक्षित होतं चालणं, मात्र ते सध्या उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शिवाजी, आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी अपडेट आली होती आपल्याकडे. पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत आणि त्यानंतर ही सर्व पक्षीयांची बैठक होते आणि आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे की आंतरराष्ट्रीय जे विमानतळाचे जे सगळे फ्लाईट्स आहेत ते सगळे रद्द करण्यात आलेले आहेत. आता ही जी सर्व पक्षीयांची बैठक होते ती नेमकी किती वेळामध्ये होते? त्यांनी बैठक बोलवलेली आहे, कारण मात्र या बैठकीला सर्वपक्षीय नेते जे आहेत ते देखील उपस्थित राहतात की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. कारण जो प्रक्षोभ आहे लोकांचा तो मोठा आहे आणि यामागे सुरुवातीला सोशल मीडिया साईट 26 बंद केलेल्या आहेत, त्यामुळे हे सगळं घडतंय असं सांगितलं जात होतं. मात्र यामध्ये वेगवेगळे मुद्दे आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत सरकार उलटून टाकण्यासाठी काही बाह्य शक्ती यासाठी प्रयत्न करतायत का, किंवा देशातीलच विरोधी पक्षांनी हे सगळं केलेलं आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि हे सर्कल जर आपण पूर्णपणे पाहिलं तर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता आहे, बांगलादेशमध्ये देखील सरकार उलटून टाकण्यात आलं. आता पुढचा नंबर नेपाळमध्ये असे सगळं घडतंय. म्यानमारमध्ये देखील अशाच पद्धतीने अस्वस्थता पाहायला मिळते. जे भारताचे शेजारील देश आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण केली जात आहे का, काही बाह्य शक्तींकडनं हे सगळं केलं जात आहे का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे शिवाजी, विनंती थोडंसं थांबवते. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे सर आहेत. विजय सर, आपण पाहतोय हे जे आंदोलन आहे नेपाळमधलं दृश्य आपण जर पाहू शकत असू, आंदोलनाचा भडका दुसऱ्या दिवशी सुद्धा उमटताना पाहायला मिळतोय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची बंदी हटवली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला ही चित्र आपण जे पाहतोय अतिशय भयावह आहेत. अनेकांचे जीव गेलेले आहेत, जीवितहानी झाली आहे. आता हे आंदोलन काहीतरी वेगळं वळण घेताना दिसतंय, सत्ता उलटवून टाकण्याचा प्रयत्न होताना दिसतोय असं वाटतंय. ही जी आंदोलनं होत आहेत नेपाळमध्ये, त्याचबरोबर श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, त्या ठिकाणी भारताच्या शेजारील देशांच्या संदर्भामध्ये हे विशेषतः गेल्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने बाह्य शक्तीने अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करून भारताच्या सुरक्षेला प्रश्न निर्माण कसे होतील या संदर्भामध्ये आपल्याला त्याचं एक मोठ्या प्रमाणावर त्याचं एक पिक्चर जरी दिसत असते तरी मुळात हा प्रश्न जो आहे म्हणजे एखाद्या डेमोक्रेटिक पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने एखादा निर्णय घेतल्यानंतर ज्या पद्धतीने तो प्रश्न तिथल्या विद्यार्थी संघटनांनी हातात घेतलेला आहे त्यामुळे नेपाळची जी आत्ताची स्थिती आहे ती निश्चितच एक प्रकारे चिंताजनक भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. त्याचं कारण असं की भारत आणि नेपाळ ही एक ओपन बॉर्डर असलेल्या दोघां देशांमध्ये सांस्कृतिक आणि राजकीय संबंध प्रस्थापित असलेले आपले गेल्या 50 वर्षापासून पेक्षा जास्त आपले राजनैतिक आणि लष्करी संबंध आहेत. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेजारी देश म्हणजे एखादा प्रगत देशाच्या सभोवताली जे देश आहेत त्यांच्या इथे जोपर्यंत अंतर्गत इंटरनल स्टॅबिलिटी राहत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जो रिजनल पॉवर ज्याला म्हणतो त्या देशाचा विकास होत नाही. इथे मात्र उलट होत आहे की बांगलादेश गेल्या वर्षात बांगलादेशचा जो त्याचे परिणाम आजही आपण पाहत आहोत. तिथेही डेमोक्रेटिक पद्धतीने अजून इलेक्शन व्हायचे कुठलेही चिन्ह दिसत नाहीत आणि जर उद्या नेपाळमध्ये तोच संघर्ष हा मिड इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टून हाय इंटेन्सिटीवर गेला तर कदाचित नेपाळच्या संपूर्ण राजकीय जे प्रश्न आहेत त्याचे परिणाम भारताच्या अंतर्गत आणि बहिर्गत याच्यावर निश्चित येतील.
परंतु मला असं वाटतं की हे जे प्रश्न, ही जी स्थिती भयावह जरी असली तरी जसं बांगलादेशमध्ये सत्ता उलथावून लावली तशी नेपाळमध्ये तिथे चिन्ह दिसत नाही. तिथे नेपाळच्या अंतर्गत देश डायनामिक्स ते वेगळे आहेत, ते बांगलादेशच्या प्रमाणे नाही. आणि म्हणून तिथे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी होऊ शकते, परंतु सत्ता पलटावून लावण्याची तशी. अगदी सर, नाही बरोबर आहे. माझा मुद्दा सुद्धा तोच होता. म्हणजे सेफ्टी पर्पज जर आपण पाहायला गेलो तर या दोन भारत बाजूलाच आहे नेपाळच्या आपण पाहतोय, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता बॉर्डरवर काही हालचाली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केल्या जातात का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. विजय सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही विश्लेषण केलं त्यासाठी. शिवाजी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत होते.